कल्पना आपण नेहमीच पाहत आलोय। तर इथे सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण पाहतोय। काही सन्मान नक्कीच थोड्या वेळामध्ये आपण नक्कीच बोलणार आहोत। तत्पूर्वी बोलूया आपण मॅच कडे। कॉमेडी बॉक्स मध्ये जोडले जातील नरेंद्र भगत सर। हेलो, धन्यवाद संदीप जी पाटील सर। आरपीएल सीजन 5 तमाम क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी या मैदानावर सहर्ष स्वागत। आजच्या तिसरी रजनी दुसरा सामना आदित्य मैत्री 11+ विपक्ष आर्यन ग्रुप शिवले या दोन संघांच्या दरम्यानचा पहिला चेंडू ऑन साइडला खूप चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केला। वन बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार येतो। तर गोलंदाज होता शुभम डाकी, ज्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार येण्याची अमित नाईक कर्णधार आहेत स्वतः। आपली छाप काय, आपली गुणवत्ता काय ही या पहिल्या चेंडूच्या माध्यमातून या ठिकाणी सिद्ध करत असताना खूप चांगली लढत होईल मित्रांनो या ठिकाणी। कारण एका बाजूला आपण अमित नाईक तर दुसऱ्या बाजूला आपण कॅप्टन करण मडवी, या दोघांच्या मधील संघर्ष ऑन साइडला पुन्हा एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं। आरपीएल सीझन 5 मला वाटतं 4 पर्व हे शेवटच्या मैदानावर खेळले गेले होते आणि 5वा पर्व हे 5वं 3 पर्व शेवटच्या मैदानावर आणि हे 5वं पर्व या ठिकाणी या ओवेच्या मैदानावर खेळलं जात आहे। प्रेक्षकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू रिलीज केला होता पंच जावेद फरीद साहेब। दर्शवतात चेंडू खराब आहे, चेंडूची लाईन चुकीची होती, लेग स्टंपच्या बाहेरची होती आणि अवांतर धावसंख्येनुसार धावफलकावर 5 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात। गोलंदाजीचा विचार केला शुभम डाकी बोरखारचा हा गोलंदाज आहे, अतिशय आक्रमक गोलंदाज, वेल परफॉर्मर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं राउंड द विकेट। पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू थोडासा हिट केला, चेंडूला ऑन साइडला एक्झिक्यूट करायचा होता। फलंदाज अमित नाईक डॉट खेळतो। पहिल्या चेंडूवर एक चौकार आला, त्यानंतर सलग 2 चेंडू डॉट खेळले। खूप चांगले मित्र ते दोन्ही खेळाडू, परंतु या मैदानावर मात्र एकमेकाचे प्रतिस्पर्धी आहेत। एकमेकाला चोख प्रत्युत्तर देण्याचा दोघांचा एक मानस, दोघांचा एक प्रयत्न। राउंड द विकेट। ऑन साइडला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता, वन बाउन्स गोलीच्या वेगाने चेंडू सीमा पार जातो चौकारासाठी। डीजे धन्यवाद डीजे। अमित नाईक एक जबरदस्त ज्याच्यामध्ये क्षमता आहे, त्या क्षमतेला कशा प्रकारचे युटिलाइज करतात या मैदानावर हे पाहायला लागेल। पुन्हा एकदा ऑन साइडला खाली क्षेत्र आहे, त्या क्षेत्राची निवड केली जाते जिथे कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षकाचं प्रोटेक्शन नाहीये आणि पुन्हा एकदा येतो दणदणीत चौकार। धन्यवाद। पहिल्या षटकातील 5 चेंडू डिलिव्हर झालेत, 3 चौकार दाखवलेत, 2 चेंडू डॉट खेळलेत आणि अमितने, परंतु आपले पाय वाहून विकेटवर उभा आहे। त्याला माहिती आहे की अजून देखील 5 षटकांचा खेळ पुढे, आपल्याला किल्ला लढवायचा आहे, मोठी झुंज द्यायची आहे आणि चांगल्या प्रकारचं परफॉर्म या ठिकाणी आपल्याला करायचं आहे फलंदाजी करत असताना। पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावून दिले, क्षेत्ररक्षक येतो, झेल खाली, झेल त्या ठिकाणी साकारला जातो आणि पहिला मोहरा गारद होतो। मोहरा कोण तर अमित नाईक आणि जल्लोष आपण मैदानात पाहतो ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा। पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी 1 बाद 13 असे धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळते आणि आरपीएलचं ज्या वेळेस आयोजन होतं त्या वेळेस अशा प्रकारचे मोठे खेळाडू एका मंचावर आपण त्यांना नेहमीच पाहत असतो। एकूण जर आपण आदित्य मैत्री 11 स्पोर्ट्सचा विचार केला तर खूप चांगला स्क्वॉड त्यांचा आपल्याला पाहायला मिळते। अमित नाईक, पीयूष ठाकूर, अक्षय पवार, सचिन
अमित नाईक कॅप्टन आहे, त्यांनी कॅप नाही घातली, जी कॅप दिलेली आहे कमिटीने ती कॅप कंपल्सरी आहे कॅप्टनला घालायची. अमित नाईक यांच्यासाठी विशेष सूचना असेल की कर्णधाराला टॉस करत असताना कॅप दिली जाते आणि ती कॅप स्पर्धेमध्ये परिधान करणं हे त्या कर्णधारासाठी बंधनकारक राहील. तर विनंती असेल की आपण ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करण्यासाठी याल त्यावेळेस RPL ची जी कॅप आहे ती कॅप आपण परिधान करूनच मैदानावर उतरायचं. बॅक टू द क्रिकेट मैदानाकडे आपण वळूया. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपतो. 13 धाव फलकावर पहिला मोहरा गारद होतोय. ग्रेट परफॉर्मन्स म्हणून ज्याला आम्ही पाहत होतो अमित नाईक सातत्याने रायगडची मैदानं असो ती मैदानं ज्याने मारली होती तो मैदान या ठिकाणी मात्र थोडंसं अर्धवट सोडून निघतो आणि नवीन फलंदाज या ठिकाणी अलंकार तांडेल हा एक नवोदित युवा खेळाडू ज्याला आपण वन डाऊन ऑर्डरला पाहतो. तर गोलंदाजीचा विचार केला आकाश ठाकूर. अलंकार तांडेल उरण सुरुंग पाड्याचा एक आक्रमक फलंदाज. खूप चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, बॅकअप लाईनचा चेंडू टाकला होता. गुडलेन चेंडू थोडासा मूव झाला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. निर्धाव डॉट चेंडू निश्चित सांगता करतोय आकाश ठाकूर. आपली धार काय, आपली क्षमता काय, आपण काय कॅलिबरने गोलंदाजी करू शकतो पहिल्या चेंडूवर फलंदाजाला या ठिकाणी परिचय देतो. पुन्हा एकदा खोदून काढल्या चेंडूला, लॉंग ऑनला चेंडू जातो. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, फक्त सिंगल या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. या सिंगलच्या मदतीनं 14 धावा स्कोर कार्डवर. एकूण जर आपण विचार केला अमित नाईकने 3 चौकार दाखवले होते, पण आदित्य मैत्री देऊन पळसपे क्रिकेट संघाची जी क्षमता आहे, जो पोटेन्शियल आहे चेंडूला सीमा पार करण्याचं, त्या पोटेन्शियलची फलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही. कारण 8 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 14 धावा या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज या ठिकाणी अलंकार तांडेल सुरुंगपाड्याचा हा फलंदाज. स्ट्राईक पंचांची गाड या ठिकाणी घेत असताना स्ट्राईक एंडला उभावे डावखुरा आणि सातत्याने देश पाटील साहेब जर आपण विचार केला तर डावखुरे हाताचे फलंदाज या आक्रमक आणि स्क्वेअर लेग मिड विकेट आणि फाईन लेगच्या वरून षटकार मारण्यासाठी वाकफगर म्हणून त्यांना ओळखलं जातं. यावेळेस खूप चांगला चेंडू बॅक टू द बॉलर घेऊन काढला. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतो, सिंगल येते. लॉंग ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला चेंडूला गॅदर केलं. एकूण विचार केला तर सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. आकाश तांडेलची प्रशंसा करावी लागेल, कारण कोणत्याही प्रकारचे मोठे फटके तो या ठिकाणी सजू देत नाही. फलंदाजाच्या पायामध्ये जवळपास बेड्या या ठिकाणी ठोकण्यामध्ये आतापर्यंत तरी यश आलेलं आहे. 3 चेंडू. यावेळेस ऑन साइडला जागा बनवले, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फक्त सिंगल आणि सिंगल पेक्षा जास्त काही या ठिकाणी आदित्य मैत्री 11 पळसपे संघाच्या खात्यात जुडत नाही. थोडी अडचणीत सापडतो की काय अशा प्रकारचे संकेत या ठिकाणी येतात, कारण समोरून गोलंदाजी त्या दर्जाची अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी केली जाते. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली आहे त्याच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. एक चांगला संकेत मी म्हणेल गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चिवले आर्यन ग्रुप चिवले या संघाच्या वतीनं पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू खोलवर टाकलेला. पेस आहे, व्हेरिएशन आहे चेंडू मध्ये, वेगवेगळ्या प्रकारची विविधता आपल्याला पाहायला मिळते. आणि एका मध्यम तेज गती गोलंदाजाला ज्या काही गोष्टींचे एक यशस्वी गोलंदाज म्हणून होण्यासाठी गरज असते त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्या प्रत्येक चेंडू गणिक या ठिकाणी दाखवत असताना आकाश ठाकूर हा देखील उरणचाच खेळाडू आहे. आकाश ठाकूर खूप चांगली छाप सोडतोय या ठिकाणी RPLच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू डिलिव्हर केलेत त्यांनी. यावेळेस जास्त पेस देण्याचा प्रयत्न केला होता, जास्त वेग देण्याचा. लाईन थोडीशी खराब होती आणि आपण विचार केला तर दिशा देखील तेवढीच खराब होती. वाईड अवांतर धावसंख्येत भर पडते. 18 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा यावेळेस मात्र फुल लाईनचा चेंडू होता. चेंडू स्टँड अँड डिलिव्हर एक मोठा उत्तुंग षटकार पाहायला मिळतो. फलंदाज राजू ठाणगे.
धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतो. 24 धावा स्कोर कार्डवर पहिल्या षटकात आले होते 13 धावा आणि दुसऱ्या षटकात आलेले आहेत 11 धावा. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूचा विचार केला तर राजू ठाणगे अतिशय आक्रमक फलंदाज परस्पर पंचकृषीतला ज्याने आपल्या फलंदाजीचा डंका संपूर्ण रायगड मध्ये ज्याने वाजवलाय तोच राजू ठाणगे या ठिकाणी दुसऱ्या षटकाच्या 6व्या चेंडूवर षटकार वाजवतो आणि संघाला सुस्थितीत नेण्याचा एक प्रयत्न करतो. नवीन गोलंदाजाला समोरच्या एंडकडून प्राचारण केलं जातो. नवीन गोलंदाज असेल आर्यन ग्रुप चेबळे. मानस लाले हा नवीन गोलंदाज. सलग 3 नवीन गोलंदाजांचा वापर करताना करण मडवीला आपण या ठिकाणी पाहतो. अतिशय चाणक्य कर्णधार म्हणून करणकडे पाहिलं जातं आणि त्याच तोडीचा कर्णधार म्हणून अमित नाईककडे देखील पाहिलं जातं. बऱ्याच वेळा एक दुसऱ्याच्या विरुद्ध खेळत मात्र या लीग मॅचेस आणि रायगड प्रीमियर लीग रायगड मधून सिलेक्ट केलेल्या खेळाडूंना घेऊन आपण चला वेळेचा बंधन आहे बघा. पंचांकडून वॉर्निंग आलेली आहे. बिलकुल बरोबर. जास्त वेळ आपण या ठिकाणी घ्यायचं नाही. एक ठराविक टायमिंग मध्ये आपल्याला आपली इनिंग समाप्त करायचं आहे. डॉट निघून जातो चेंडू. अजून एक मानस लाले आपल्या डॉट चेंडूनिशी षटकाराची सुरुवात करतो. आक्रमक क्रिकेट रायगड टेनिस क्रिकेट मध्ये जर आपण विचार केला 5-6 षटकांचे जे सामने असतात त्याच्यामध्ये चौकार षटकार ची आतिषबाजी पाहण्यासाठी प्रेक्षक आलेले असतात. यावेळेस खोदून काढलाय चेंडूला. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या रिझन मध्ये जातो. देखणे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आर्यन ग्रुप चेबलेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे मोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळते. आतापर्यंत आपण विचार केला तर 3 चौकार दाखवले होते अमित नाईकने. 1 षटकार दाखवला राजू ठाणगेने जो आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत. 8 धावा त्यांनी जोडल्या. जवळपास 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो. मात्र तोच राजू ठाणगे यावेळेस स्ट्राईक एंडला येतो. बऱ्याचशा आशा असतील राजूला या सामन्यापासून कारण आदित्य मैत्री 11 पलसपेचे फ्रँचायझीस मग ऍडव्होकेट विकासजी भगत साहेब असतील, परस्पर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनेशजी बेडेकर साहेब असतील, या आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले आहेत. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा पंच जावेद फरीद सर यांचा इशारा येतो. चेंडू खराब आहे. बरीच वर्ष पंचांनी जावेद फरीद सर यांनी रायगड ठाणे टेनिससाठी आपलं योगदान दिलेले. सातत्याने ज्या मोठ्या स्पर्धा असतात त्या मोठ्या स्पर्धांच्या मध्ये आपण त्यांना अंपायरिंग करत असतो. तेवढा अनुभव आहे. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. पंच वाईट साठी थर्ड अंपायर कशासाठी आपण रेफर केलंय? वाईट साठी. ओके, थँक्यू सर. तर वाईट साठी रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आर्यन ग्रुप चिवलेच्या माध्यमातून आरपीएल सीझन 5 चे दमदार आणि देखणं आयोजन ओवेपेठच्या या मैदानावर बऱ्याच वर्षापासून या मैदानाला टेनिस टुर्नामेंटची आणि विशेषतः I11 क्रिकेट ओवेच्या वतीनं सातत्याने मागील 10-15 वर्षापासून एक मोठी मानाची स्पर्धा या पंचकृषीतली या ठिकाणी होत असते. सन्माननीय कैलास शेठ म्हात्रे तथा गुरुदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांनी यावेळेस हे एक मोठं असं IPLचं आयोजन या मैदान डिसिजन आहे तो वाईट नाही आहे. फेअर डिलिव्हरी आहे. एक चांगली डिलिव्हरी आहे. या ठिकाणी पंचांनी आपला निर्णय या ठिकाणी दिलेले. तर मानस लाले अतिशय अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी करत असताना अजून एक खूप चांगला चेंडू खोलवर टाकलेला चेंडू. चेंडू थोडासा अँगल बदलतो, काटा बदलतोय, विकेट किपरच्या ग्लव्स मध्ये जातो. फुटवर्कचा मात्र राजू कडून कोणत्याही प्रकारचा वापर पाहायला मिळत नाही. सलग 2 चेंडू डॉट, 4 चेंडू रिलीज केलेत. मानस लालेने एकच धाव मोजली. किती अप्रतिम षटक, किती कंजूसीने गोलंदाजी करतो तो. यावेळेस पुन्हा एकदा कट केलेला आहे चेंडू. थर्ड मॅन आणि पॉइंटच्या मधून चेंडूला काढलाय. चेंडू सनसणीत चौकारासाठी जातो. राजूच्या बॅट मधून येतो दणदणीत चौकार. लाके. ओके, लाले इथे तुमच्या 12th मॅननी लाले सांगितलं होतं. मानस लाके
ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप चांगलं अप्रतिम सलग 2 झेल त्या ठिकाणी 2 झेल आतापर्यंत त्या एरियामध्ये कन्वर्ट केलेले आणि राजू ठाणगे हा देखील बाद होऊन तंबूकडे परततो. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या मध्ये जात असताना ठोक डीजे. तर व्यासपीठावरती उपस्थित असलेले मान्यवर आमचे गुरुशेठ म्हात्रे यांचे मित्र आहेत, खारघर शहरातील रहिवासी आहेत. हरजीत सिंह कोहली साहब आप यहाँ पर आए, आपका स्वागत है. साथ ही साथ बलराज सिंह साहब आपका भी स्वागत है और सिंगार सिंह साहब आपका भी स्वागत है इस मंच के ऊपर. तर कैलाश म्हात्रे यांना मी विनंती करेन कि हरजीत सिंह कोहली साहब का आप सम्मान कीजिए. उपस्थित हुए बलराज सिंह साहब और सिंगार सिंह साहब, आइए. गुरुशेठ म्हात्रे यांच्या अतिशय जवळीक मित्र आहेत, खारघर शहरातील रहिवासी आहेत. सिंह साहब आपका बहुत बहुत धन्यवाद कि इस टूर्नामेंट के लिए आपने उपस्थिति दिखाई. त्याचबरोबर आमचे डॉक्टर साहेब देखील आलेले आहेत. राजे डॉक्टर साहेब आपलं देखील स्वागत आहे. प्रेक्षकांची गर्दी मात्र नक्कीच वाढताना आपल्याला दिसते या मैदानामध्ये. तसेच आमचे ॲडव्होकेट विकास भगत साहेब, माजी उपसरपंच पलसपे, त्याचबरोबर मिलिंद, तसेच आमचे सन्माननीय पलसपेवरून दिनेश बेडेकर साहेब उपस्थित आहेत, माजी उपसरपंच आणि संदीप महालकर. तर विकास भगत साहेबांचा इथे सन्मान होतोय. त्याचबरोबर सन्माननीय उपसरपंच दिनेश बेडेकर यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. तसेच संदीप महालकर, आलेल्या सर्व पाहुण्यांचे येतेचे सन्मान. तर बोलूया आपण पुढील सन्मान नक्कीच या मॅच नंतर. तर बोलूया आपण कॉमेडी बॉक्स मध्ये नरेंद्र भगत. धन्यवाद संदीप जी सर. आरपीएल 2024 का 5वां संस्करण यहाँ पर आदित्य मैत्री 11 पलसपे और आर्यन ग्रुप चेबले के बीच का ये आज के दिन का एक शानदार मुकाबला. इस मुकाबले को देखने के लिए तमाम क्रिकेट प्रेमी यहाँ पर हमसे जुड़ चुके, उनका तहे दिल से स्वागत करना चाहूंगा. इस मुकाबले का पूर्वार्ध हो चुका है. पूर्वार्ध की 3 ओवर फेंकी जा चुकी है और स्कोर कार्ड के ऊपर इस समय 34 रन है. 34 ओवर प्रोग्रेस के ऊपर है. तो गेंदबाजी के लिए बिल्कुल आकाश ठाकुर इस समय. यस, तसेच आमचे डॉक्टर संजय राजे यांना विनंती करेन की आपण देखील यावं. ओवे गावामध्ये नक्कीच चांगली सेवा ते नेहमीच करत आहेत, तर त्यांचा सन्मान इथे केलं जातंय. कारण कोरोना कालामध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगलं योगदान या ओवे गावामध्ये डॉक्टर संजय राजे यांचं राहिलेलं आहे आणि त्यांनी मात्र या स्पर्धेला उपस्थिती दाखवलेली आहे. त्याबद्दल डॉक्टर साहेबांचा आम्ही
मनोपूर्वक आभार व्यक्त करतो. डॉक्टर साहेबांचा यथोचित सन्मान झालाय. बोलूया आपण पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स मध्ये नरेंद्र भगत सर धन्यवाद यांचा. धन्यवाद संदीप जी. पृथ्वी तल पर भगवान अगर कहीं पर है तो डॉक्टर के रूप में आप बिल्कुल कोरोना की महामारी में डॉक्टरों ने जो कुछ भी योगदान दिया था सराहनीय था. लेकिन बैक टू द क्रिकेट, आकाश ठाकुर गेंदबाजी के मार्ग पर है. 5 गेंदे फेंक चुके, एक चौवा खाकर 7 रन उन्होंने अब तक खर्च किए. स्कोर कार्ड 36 के ऊपर है. चौथी ओवर प्रोग्रेस के ऊपर है. 6 ओवर का मुकाबला है. दर्शकों की तादाद जैसे जैसे शाम ढलती जाएगी वैसे वैसे बढ़ती जाएगी. तमाम गणमान्य अतिथि इस मंच के ऊपर तशरीफ ला चुके. उन सभी का मैं आरपीएल पर्व 5 की ओर से कैलाश दादा मात्रे और गुरुदादा मात्रे उनकी ओर से तहे दिल से स्वागत करना चाहूंगा. लेकिन इस समय बीच मैदान के ऊपर काफी कांटे की और तगड़ी भिड़त आदित्य मैत्री 11 प्लस में विपक्ष आर्यन ग्रुप चिवले के बीच का ये शानदार रोमांचक रोमहर्षक मुकाबला आपके बीच में इस समय जारी है. 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 37 रन स्कोर 4 ओवर का खेल माफ कीजिएगा समाप्त हो चुका है 37 रन स्कोर कार्ड के ऊपर. अब नए गेंदबाज को निश्चित रूप से 5 अब तक देखा जाए इस इनिंग के एनालिसिस की जाए तो शुभम डाकी ने पहली ओवर की 13 रन खर्च किए. आकाश ठाकुर ने 11 रन खर्च किए. दोनों ने एक एक विकेट लिया. तीसरी ओवर मानस लाके जिन्होंने मानस लाले कांचन पूरी तरह से कॉन्फिडेंस है कि मानस लाले ही है क्योंकि कांचन और मानस काफी समय एक साथ उन्होंने बिताया है. तो मानस ने शानदार गेंदबाजी की और एक विकेट उन्होंने बिल्कुल चटकाया और 5 रन खर्च किए. तो आकाश ठाकुर जिन्होंने 8 रन खर्च किए. कुल मिला के 37 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़ चुके हैं. और गेंदबाजी के लिए मानस लाले जो कि अपने कोटे की दूसरी ओवर करेंगे. शुभम है राउंड द विकेट. ये देखिए काफी तेज तर्राक गेंद थी. गुडलैंड के ऊपर से गेंद को उठाया था. लगभग परफ्यूम डिलीवरी थी. कमर और गर्दन के बिल्कुल नीचे से होती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों तक चली गई. इस प्रकार की गेंदबाजी का स्वभाव कितनी बड़ी टूर्नामेंट में होना आवश्यक होता है क्योंकि बल्लेबाज को अपनी क्षमता का परिचय देना पड़ेगा. इस प्रकार की तीखी गेंदबाजी का आपको परिचय देना है, आपको सामना करना है. तो राउंड द विकेट. ये देखिए गेंद को उठाया है. इस समय स्टैंड एंड डिलीवर हो सकती है क्या? अब प्रयास तो 100% एफर्ट दिया था लेकिन अंपायर के इशारे की ओर हम आंखें गड़ा चुके. जावेद फरीद सर का इशारा आता हुआ ये शानदार एंड मौके पर आता हुआ बल्लेबाज अक्षय पवार के बल्ले से दंदनाता हुआ छक्का. धन्यवाद. बिल्कुल शाम का सुहाना मौसम और इस सुहावने मौसम में आईपीएल सीजन का 5वां पर्व आई ग्रुप महाराष्ट्र के वाला था कि क्रिकेट में 2 भाइयों की जोड़ी हमने अक्सर देखी है, कई लंबे समय से देखी है. वो जोड़ियों को कौन भूल सकता है, पठान जोड़ियों को कौन भूल सकता है. और टेनिस क्रिकेट की बात की जाए तो पवार जोड़ी
तावेकर जोड़ी, ये काफी शानदार जोड़िया जो कि क्रिकेट ने आशीष तावेकर, आकाश तावेकर, किरण पवार और गुड्डू पवार, इनमें से अक्षय पवार जो कि उनका निक नेम है गुड्डू, ये जोड़ी ने भी काफी बेहतरीन योगदान दिया है टेनिस क्रिकेट में। तो नए बल्लेबाज नक्कीच सँडी मंडप डेकोरेटर्स अपन स्टेजशी संपर्क साधा। बिल्कुल नए बल्लेबाज शार्दुल चौधरी इस समय आ चुके 24 लाइव इवेंट का ये शानदार टेलीकास्ट इस मैदान का। और बिल्कुल जहां पर भी डीजे की बात की जाए तो सैंडी का एक बहुत ही जबरदस्त नाम है टेनिस क्रिकेट में डीजे ऑपरेटिंग को लेके। तो पूरी तरह से सुसज्जित है ये टूर्नामेंट। कैलाश दादा मात्रे और गुरु दादा मात्रे जिनके नेतृत्व में ये टूर्नामेंट, ये प्रतियोगिता आरपीएल सीजन 5 आपके लिए इस ओवे के मैदान पर बिल्कुल कैलाश दादा की कड़ी मेहनत ने यहाँ पर लाई और रंग ला रही है। ये देखिए विवश खेलना चाहते थे बल्लेबाज शार्दुल चौधरी, आते न आओ देखा न आओ देखा विवश से खाता खोलना चाहते थे, लेकिन शुभम डाकी एक तेज तलवार का गेंदबाज है बोरखार की ओर से, जिन्होंने अपने क्रिकेट करियर की शुरुआत की थी और रायगढ़ टेनिस क्रिकेट में आज इनका परचम काफी लहरा रहा है। बिल्कुल अब उनके 12 मैन सज्जन मोकल वो भी बोरखार टीम के लिए पार्टिसिपेट करते। इस बार देखा जाए तो शुभम डाकी फिर एक बार डॉट गेंदे कर रहे, 5 गेंदे डिलीवर्ड की है। तर नक्कीच आमचे जीवन भोईर पेंधर आणि दिलीप कडू रांजणपाडा यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। आपलं देखील हार्दिक अधिक स्वागत या व्यासपीठावरती। आणि त्याचबरोबर आमचे नवी मुंबई पोलीस आदरणीय प्रमोद चौधरी साहेब देखील उपस्थित झालेत, आपलं देखील स्वागत आहे। वाइड गेंद के साथ स्कोरकार्ड में एक और रन जुड़ती हुई 44 रन 5 ओवर प्रोग्रेस के ऊपर। पिछले मुकाबले में हमने 70-72 रन को देखा था। इस मुकाबले में देखा जाए तो आर्यन ग्रुप चिबले के गेंदबाज शायद शुभम डाकी भाई, आकाश ठाकुर भाई, मानस लाके भाई, इन्होंने प्रभावित किया है, अपनी गेंदबाजी की छाप छोड़ी है इस मुकाबले में। ऑन साइड में जगह बनाई है, डीप में प्रोटेक्शन है, अच्छी फील्डिंग का मुजाहिरा भी किया है आर्यन ग्रुप चिबले ने। चैतन्य मढ़वी, शायद चैतन्य पाटिल वहां पर थे और क्या शानदार एफर्ट वहां पर लगा रहे, सीधे विकेट कीपर के दस्तानों में थ्रो को पहुंचा। तो 5 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है। 5 ओवर के खेल के पश्चात 46 रन, यानी कि इस पहले सत्र की जहां तक बात की जाए मात्र 6 गेंदें कांचन यहां पर शेष है। इन 6 गेंदों में दमखम यहां पर बिल्कुल दिखाना पड़ेगा आदित्य मैत्री 11+ पे क्रिकेट टीम को इस मुकाबले में बने रहना चाहते और एक अच्छा टारगेट घर सेट करना चाहते हैं आर्यन ग्रुप चिबले के विपक्ष में। तो ये आखिरी ओवर बहुत कुछ मायने रखती है इस, जहां तक इस इनिंग की बात की जाए तो धीरे धीरे शाम ढलती हुई यहाँ पर कुछ ही समय में यहाँ पर फ्लड लाइट्स ऑन किए जाएंगे। और जिस प्रकार से कल मैंने इस आरपीएल सीजन 5 की जो लाइव मैचेस देखी थी, उनमें जिस प्रकार से ड्रोन का जो विहंगम दृश्य लिया गया था, देखते तारीफ के पुल बांधने का मन किया था। एक जो सौंदर्य था, जिस सौंदर्य ने दर्शकों को इस मैदान की ओर उनके पैरों को खींचा था, बिल्कुल आज भी कुछ समय के पश्चात यहाँ पर फ्लड लाइट्स जो कि ऑन किए जाएंगे और यह मैदान पूरी तरह से दूधिया रोशनाई में नहाता हुआ दिखाई देगा। लेकिन नए गेंदबाज चैतन्य पाटिल को न्योता दिया गया है दूर वाले छोर से गेंदबाजी करने के लिए। बाएं हाथ के बल्लेबाज इस समय अलंकार तांडेल सुरंगपाड़ा के बल्लेबाज है। ऑन साइड में फिर एक बार सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया, बड़े स्ट्रोक, विकेट का पतन, मुझे लगता है डायरेक्ट हिट दी थी वहां पे, लॉन्ग ऑन से डायरेक्ट हिट दी थी। अब एक विकेट का पतन। डीजे
या मुलाने नक्कीच त्याला सापडलेली वस्तू डायरेक्ट इथे घेऊन आला, त्याबद्दल आमचे आयोजक गुरु शेठ यांच्याकडून ती टी शर्ट जी आयवा कॅशला आहे ती त्याला दिली जाते बघा. म्हणजे ही विशेषता आहे आई ग्रुप ची. बिल्कुल संदीप जी, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. बिल्कुल प्रामाणिकपना इंसान के अंदर होना चाहिए. अभी छोटे बच्चे ने बचपन से ही उसको हमारे आपके सामने शो किया है. बिल्कुल धन्यवाद देना चाहूंगा मैं भी उसे. और स्ट्राइक फिर एक बार 1 रन से रोटेट हुए. स्कोर कार्ड काफी धीमी गति के साथ, धीमी लोकल के हर लाइन की लोकल की तरह यहाँ पे बढ़ता हुआ 48 रन मात्र 6 ओवर का मुकाबला है. कहाँ पिछले मुकाबले में 72-73 रन हमने देखे. और इस मैदान का स्वभाव है कांचन जी कि 65, 60, 70 मतलब 60 के ऊपर की टोटल को देखना. लेकिन आदित्य मैत्री 11 प्लस पे क्रिकेट टीम थोड़ी सी पिछड़ रही है ऐसा लग रहा है, क्योंकि जिस प्रकार के एबिलिटी के लिए जाने जाते हैं, चाहे राजू ठाणगे वे, चाहे अक्षय पवार है, उतनी खासी बल्लेबाजी अलंकार तांडेल वे, अमित नाइक ने 12 रन बनाए. लेकिन कप्तान का किरदार वो यहाँ पर नहीं अदा कर पाए. और नतीजा ये है कि टोटल 49 रनों के ऊपर इस समय है. 6वीं ओवर की कुछ गेंदें शेष है. चैतन्य पाटिल थोड़े से रनअप में अपने कुछ सुधार करते हुए वापस जा रहे हैं. अंपायर ने डेड बॉल यहाँ पे निश्चित रूप से घोषित किया. अंपायर की बात की जाए तो सुनील पाटिल साहब और जावेद फरीद साहब, काफी लंबा उनका तजुर्बा है, काफी लंबा अनुभव है. और यहाँ पे एज अ स्कोरर के रूप में कांचन जी पालकर, ये देखिए ऑन साइड में जगह बनाई है. आखिरी गेंद के ऊपर, स्क्रीन के ऊपर ये आता हुआ, माफ कीजिएगा एक और गेंद शेष है, तो 5वीं गेंद के ऊपर ये शानदार छक्का. और इस छक्के के साथ हाफ सेंचुरी कंप्लीट हुई. 55 रन आदित्य मैत्री 11 प्लस पे क्रिकेट टीम के स्कोर कार्ड के ऊपर जुड़ते हुए 55 रन. बल्लेबाज शार्दुल चौधरी ऑन साइड में जगह बनाई है. मात्र सिंगल यहां पर आएगी और 6 ओवर का खेल यहां पर समाप्त होता है. 6 ओवर की खेल की समाप्ति के पश्चात स्कोर कार्ड के ऊपर टोटल इस समय हम देख पा रहे 56 रन. और जीत के लिए 57 रनों की आवश्यकता, एक लक्ष्य रखा है. आर्यन ग्रुप चेवले के विपक्ष में आदित्य मैत्री 11 प्लस पे क्रिकेट टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए अब बिल्कुल रायगढ़ प्रीमियर लीग संस्करण नंबर 5 के इस शानदार पर्व में, इस टूर्नामेंट में मुझे कमेंट भी करने का मौका दिया हमारे रायगढ़ कमेंटेटर एसोसिएशन के विद्यमान अध्यक्ष संदीप जी पाटिल साहब. इस टूर्नामेंट के प्रमुख आयोजक आई ग्रुप महाराष्ट्र के विद्यमान अध्यक्ष सम्माननीय कैलाश शेठ म्हात्रे तथा सुप्रसिद्ध उद्योगपति गुरुनाथ शेठ म्हात्रे, जिनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा. और दोस्तों यहीं पर आप सबकी रजा लेना चाहूंगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद भगत सर. खूप सुंदर असं आवाज आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आणि एक अतिशय नामलौकिक असे समालोचक म्हणून ते प्रचलित आहेत. तर त्यांचा देखील आवाज, कारण फार कमी वेळ त्यांच्याकडे असते आणि वेळात वेळ काढून ते आज इथे उपस्थित राहिले आणि या स्पर्धेला थोडं का होईना या एक सत्रासाठी त्यांनी नक्कीच समालोचन दिलं. त्याबद्दल भगत सरांचा आभार व्यक्त करतोय. नक्कीच मी गुरुशेठ म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते नरेंद्र भगत साहेबांचा सन्मान करायचा आहे. कैलाश शेठ या. आणि कैलाश शेठ यांचे ते क्लास फ्रेंड देखील आहेत. तर कॉलेजच्या खूप आठवणी आहेत त्यांच्या. तर भगत सरांचा इथे सन्मान केला जात आहे. एक अतिशय हिंदी आणि मराठीचे तंत्रशुद्ध असे समालोचक म्हणून ते प्रचलित आहेत. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन मध्ये कार्यरत देखील आहेत. यस, धन्यवाद भगत सर. तसेच
आत्ताच ज्यांचे इथे आगमन झालेलं आहे सन्माननीय अभिषेक शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन की यस थोड्या वेळामध्ये नक्कीच अभिषेक शिंदे आणि दिलीप कडू यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. लाईट्स ऑन करायची आहे बघा. मी ऑपरेटरला विनंती करेन की आपण लाईट स्टार्ट करायची आहे. यस कारण टायमिंग जो आहे तो करेक्ट टायमिंग मध्ये नक्कीच आपण चाललेलो आहोत. बस फक्त 8 ते 9 मिनिटाचा थोडासा लेट आज झालाय कालपेक्षा, परंतु उद्या त्यापेक्षा आधी असेल. याची नोंद उद्या खेळणाऱ्या संघाने घ्यायची आहे. उद्या देखील चांगले कॅप्टन चांगल्या टीम्स उपस्थित केलेल्या आहेत. ते त्यांचे खेळ आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच त्या कॅप्टनची उद्याच्या ज्या टीम आहेत, हरिओम डोल्बी पेन असेल, प्रसन्न पाटील याचा संघ जो कॅप्टन आहे, जय माता दी डिघोडे प्रथमेश म्हात्रे आहे. त्याचबरोबर अनमोल किंग कलंबोली, आशिष मेहरुल आणि के सरकार सुपरस्टार लोणेरे मानगाव योगेश पेनकर, अशा 4 टीम उद्या खेळतील. यस बोलूया आपण पुढच्या सत्राकडे, जिथे आवाज ऐकूया अतिशय सुंदर असं मराठीचे समालोचक, शिवभक्त समालोचक दिनेश पाटील सर, मॅन फ्रॉम बेलवली यांच्याकडे. रायगड प्रीमियर लीग 2024 आणि या तिसऱ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्व रसिकांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत करतो. रायगडकरांच्या क्रिकेटच्या पटलावरचं अधिराज्य सिद्ध करणारी ही स्पर्धा रायगडच्या कानाकोपऱ्यातून 15 तालुक्यातून एकत्र आणलेल्या ह्या सगळ्या खेळाडूंना एक उत्तम प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा. आपलं नाव क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये, क्रिकेटच्या पटलावरती कुठेतरी कोरलं गेलं पाहिजे. निष्ठावंत खेळाडूंची स्पर्धा, कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या खेळाडूंची ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमधला आजचा हा दुसरा सामना आदित्य मैत्री स्पोर्ट्स 11 पळसपे वर्सेस ऑरिजन ग्रुप चिरले या 2 संघादरम्यानची लढत. पहिल्या सामन्यात धावांचा डोंगर पाहिला, 72-73 धावांचा पाठलाग करायचा होता. इथे मात्र पूर्वार्धामध्ये आदित्य 11 मैत्री स्पोर्ट्स पळसपे संघ धावा जमू शकला 56. त्याच्यामुळे 36 चेंडू आणि 9.5च्या सरासरीने 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीच्या मार्कवर आदित्य पाटील. चांगला चेंडू, चांगली फेकी आणि एक चोरटी रन. करण मडवी एक ब्रँडेड खेळाडू. कारण रायगडकरांच्या सामन्यामध्ये 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना षटकार ठोकून रायगडकरांच्या आशा त्यानं पल्लवित केल्या, परंतु अंतिम चेंडूवर तो फसला. परंतु आता मात्र त्याला त्याच्या संघाकडून खेळायचं आहे. त्याला माहिती हा सामना त्याच्या अवतीभोवती किती फिरतोय, ज्याप्रमाणे अमित नाईकला माहित होतं की हा सामना त्याच्या अवतीभोवती किती फिरतोय. तेजस्वी म्हात्रे यांचं मंचाकडे आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करूया. कारण रायगड प्रीमियर लीगच्या ऑक्शन मध्ये दीपक पाटील सर मॅनेजर आहेत आदित्य मैत्री पळसपे संघाच्या. त्यांना मात्र ताकद लावली होती, ती म्हणजे अक्षय पवार आणि आदित्य पाटीलवर. तब्बल 14,000 रुपये मोजून या खेळाडूंना त्यानं घेतलं. परंतु तिथे हे अक्षय पवार ना आपली भरीव कामगिरी दाखवली नाहीये. स्विचिटचा हा जबरदस्त प्रयास राहिला आणि आदित्य पाटील सारख्या डावखुऱ्या गोलंदाजाला ठोकला गेलाय स्विचिटचा चौकार.
उत्तम कामगिरी करताना पाहतोय. 2 सलामीर करण मडवी, चैतन्य पाटील. 6,000 रुपयांनी चैतन्य पाटील मिळालाय. परंतु इथे आता किंमत ऑप्शनची नाहीये, किंमत धावांची आहे. तुम्हाला गरज आहे धावा जमवायची. क्रिकेटमध्ये श्रीमंती धावांची असते. ती धावांची श्रीमंती कोण बहाल करेल. स्लोवर हलवारपर्यंत टाकलेला चेंडू, व्हेरिएशन पाहिलं आदित्य पाटील. जीवदानी वामन डोंगरी संघ पुन्हा एकदा 2023-24च्या फॉर्मॅट मधला सर्वोत्कृष्ट संघ ठरला. उदयोन्मुख खेळाडू म्हणून कानपोली संघ ठरला. या संघांची ताकद काय, या संघांची ताकद आहे एकी आणि परफॉर्मन्स. एक राहील तर सेफ राहील. आणि त्याच्यामुळेच पुन्हा एकदा कालीजा खल्लास करणारा हा फटका पाहिला. एखाद्या नवतरुणाला पाहून कालीजा खल्लास व्हावा गुरुदादा, एवढा सुंदर फटका दिसला. स्विचचा फटका असा आहे, जर का लगावला गेला ना तर तो फार उत्तम वाटतो. फसला गेल्यावर सीवी देते, परंतु इथे मात्र प्रेमात पडणारा हा फटका पाहिला आणि गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला. पुन्हा एकदा आदित्य पाटीलला ठोकलाय चौकार. गाना हे दादूचे गल्यावर बघावं सोना, गुरुनाथ मात्रे लिवतई गाना. लेफ्टी विरुद्ध लेफ्टी खेळावं की काय, कारण आदित्य पाटील डावखऱ्या गोलंदाजावर स्विचचे फटके लगातार 2 ठोकले गेले, 2 चौकार ठोकले गेले. 9 धावा थापाळकावरती लागल्या आणि करण मडवीपेक्षा करण स्टडी पुन्हा एकदा. आजकालचं प्रेम जसं दररोज नव्यानं खुलतं ना, तसाच प्रकारचा हाही खेळ चैतन्य पाटील दाखवतोय. आदित्य पाटीलला आसमान दाखवलाय. 2 घरंगळत जाणाऱ्या चेंडूवरती 2 चौकार ठोकले. त्यानंतर मात्र एक आसमानी फटका आला स्विचचा. आणखीन एक कव्हर पॉइंट आणि गलीच्या मधून ठोकलाय बहारदार षटकार. मनाने छान लय गुणवन गुरु मात्रे दादांच्या नावाला तोड नाही रे. रायगड प्रीमियर लीगचं आयोजन म्हणजेच खऱ्या अर्थानं फार मोठं कालीज हवा वाघाचं का एवढं मोठं आयोजन करणं सोपं नसतं. त्याच्यामुळे हातात हात घालत कैलासदादा मात्रे, गुरुदादा मात्रे ही मंडळी आणि आई ग्रुप उभे महाराष्ट्र ग्रुप हे सगळे मंडळी मात्र अप्रतिम कामगिरी करत भव्य दिव्य आणि नव्या फॉर्मॅटमध्ये नव्या रंगात नव्या ढंगात ही रायगड प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅटमध्ये आणतोय. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. 2 मोठ्या खेळाडूंवर रायगड प्रीमियरच्या ऑक्शन मध्ये लागलेल्या बोलीवर मात्र इथे प्रहार केले जात आहेत. अक्षय पवार फलंदाजीमध्ये फेल झाला, तर आदित्य पाटीलला पहिल्याच षटकामध्ये चैतन्य पाटीलनं चांगलीच धमक दाखवली आहे. कारण मला वाटतंय आणखीन एक चांगला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरला मात्र क्षेत्ररक्षक होईल. सुंदर फेकी आणि इथे मात्र एकच धाम. खऱ्या अर्थानं विचार केला तर आदित्य पाटलांनी टीमनं अभ्यास केला होता तो करण मडवीचा, पण तो पेपर बदलला आणि पेपर आला चैतन्य पाटीलचा. चैतन्यानं अचानक बदललेला रिव्हर्सचा गिअर मात्र अंगलट येतोय. अप्रतिम कामगिरी राहिली चैतन्य पाटीलची. त्याच्यामुळे चैतन्य मात्र या संघामध्ये आता पण चैतन्य निर्माण आनंद निर्माण करताना करण मडवी आपल्या संघामध्ये एक रोल मॉडेल खेळाडू आहे. तो रोल मॉडेल खेळाडू आपल्या परीने अप्रतिम कामगिरी करताना स्ट्राईक रोटेशन क्रिकेटमध्ये किती महत्वाचं असे दाखवतोय. एकदा मात्र घेतली जाते गोलंदाजीच्या मार्कवर पियुष ठाकूर आणखीन एक मोठं नाव. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय. मिड ऑफ जवळ आहे 30 यार्डाच्या आतमध्ये स्टेप आउट केलं आणि सरळ दिलं फिरकावून लॉंग ऑफच्या डोक्यावरून 1 बाउन सीमारेच्या बाहेर चौकार. अप्रतिम फटकेबाजी. सर्व गुण संपन्न फटकेबाजी. अप्रतिम. थोडासा वाईट खेळलाय. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला. डीपला क्षेत्ररक्षक तैनात होता
आणि त्याच्यामुळे तिथे मात्र धाव मिळते एक. परंतु जी धावांची आश्वासक धावांची गरज आहे अगदी त्याच्याही पलीकडे जाऊन अप्रतिम कामगिरी करताना आपण निहाळतोय चैतन्य पाटील आणि करण मडवीला. पियुष ठाकूर 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा मोजलेत तर आदित्य पाटीलला पडलेत तब्बल 15 धावा. बिनबाद 21. तू ठोकतोय तर मला ही माझी बाजू लावून धरावी लागेल. मी नाव नाही मी ब्रँड काय. ऑनर नी झाला गुडघा टेक तमाशा देख बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. अतिशय सुंदर फटकेबाजी. 57 धावांचा पाठलाग करताना जणू काही आव्हान आमच्यासाठी थोडं आहे असं दाखवणारी कामगिरी. अप्रतिम फटकेबाजी राहिली आहे दोन्ही फलंदाजाची. चैतन्य पाटीलने तर साथ चढवलाय आणि करण मडवीनं आपला माज दाखवलाय. काय अप्रतिम खेळ सुरू आहे. गोलंदाजांना मात्र पळता भुई थोडी होती आहे. आदित्य पाटील सारख्या ताकदवान फलंदाजावर ज्या वेळेला प्रहार होतो ना त्यावेळेला मात्र इतर गोलंदाज ही भरकटतात. तसाच प्रकारचा हा खेळ. पियुष ठाकूरवर तब्बल 12 धावा आतापर्यंत पडलेत. एक 1.4 षटकांचा खेळ संपतोय. आर्यन ग्रुप चिरले संघ जाऊन ठेवते 27 वर. 26 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. टार्गेट 57 आहे. कदाचित अजूनही वेळ केली नाहीये गोलंदाजीमध्ये पुनरागमन करावं लागेल. कमी धावा तशा मी म्हणेन की मुळात नव्हत्याच. संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला संधी प्रकाशामध्ये 57 धावांचं टार्गेट वाचवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणं गरजेचं होतं. टॅलेंटेड क्रिकेट खेळली जाते. उत्तम क्रिकेट खेळली जाते. एक मोठ्या फटक्यानंतर आपसुकच अप्रतिम खेळ मी दर्जेदार खेळाडू काय हे दाखवताना मात्र फक्त एक धाव घेतली जाते आणि दापलकर धावा लागतायत त्या एक. फुल टॉस चेंडू पण इथे मात्र फाईन लेगची दिशा क्लिअर केली जाते. काय सुरेख खेळ आहे. धावांचा पाठलाग सहज होईल की काय कारण या चेंडूवर आला आणखीन एक चौकार आणि 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागतायत त्या तब्बल बिनबाद 32 धावा. पहा पुन्हा एकदा गुडघा टेकला होता आणि बॅटची आतली काढा लागली. फाईन लेगच्या मधून चेंडू गेला सीमारेषा बाहेर. खणखणीत चौकार. एकदम कडक बैलगाडाचा नाद. पहिल्या 2 षटकामध्ये अधिराज्य गाजवलंय आर्यन ग्रुप चिरले संघानं. परंतु इथे अजूनही वेळ बिनसली नाहीये कारण विचार केला तर खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट विकासदादा भगत दिनेश दादा बेडेकर ही मंडळी या संघाचे संघ मालक आहेत. दीपक पाटील सारखा चाणक्य आज मॅनेजरच्या सोबत नाही आहेत कारण रणनीती आखणं गरजेचं आहे आणि ती रणनीती मात्र कुठेतरी कमी पडते कारण दिग्गज अंबोर सारखा आणखीन एक खेळाडू संघामध्ये होता परंतु आज डाव चालला नाही. अक्षय पवारला आपला बहारदार खेळ करणं गरजेचं होतं परंतु तोही स्वस्तात परतला. परंतु आदित्य पाटीलच्या हातामध्ये दिलेला पहिला चेंडू मात्र महागडा ठरला. गोलंदाजीच्या मार्कवर सचिन लहाने जागृती स्पोर्ट्सचा आणखीन एक उत्तम असा हा खेळाडू भिंगारवाडीमधून बिलॉंग करतो. एक दर्जेदार खेळाडू राहिलाय जरूर आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी उत्तम कामगिरी करणारा सचिन लहाने मात्र या षटकामध्ये काहीतरी कमाल करेल का कारण इथून अजून संधी आहे या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्याची. इथूनही पराभव स्वीकारायचा नाही. क्रिकेट एक महत्वाचे गेम शिकवतो की गाफील राहायचं नाही आणि रिलॅक्स व्हायचं नाही. आशा सोडायचं नाही. लढायचं, लढायचं, झगडायचं आणि जिंकायचं.
वाईट बॉल कॉल, अवांतरची धाव. पंच जावेद परिसर मात्र इशारा करतायत. हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेरून गेला आणि त्याच्यामुळे एक्स्ट्राची धाव मिळते. सुनील दादा पाटील मुरबी पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय जावेद परिसर. पुन्हा एकदा हा स्विचिटचा प्रयत्न. आपल्या संघ सहकार्यानं जर स्विचिटचे चांगले फटके लगावले तर आपल्याला तरी मोह का आवरेल, आणि तर मोह मात्र आवरला नाही करण मडवीला, परंतु तो मात्र अपयशी ठरला. निर्धाव चेंडू सांगता होते. सचिन लाहण्याचे षटक निर्णायक ठरेल का? एका दुसरी विकेट मिळवत कमी धावा देत या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आदित्य 11 मैत्री स्पोर्ट्स पळसपे संघ कमबॅक करेल का? सगळे प्रश्न स्वतःला विचारावे लागणार आहेत, कारण त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. हा उत्तर शोधण्याच्या पलीकडे मात्र करण मडवीनं दाखवलं की बाबा रे, उत्तर माझ्याकडे. ज्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आला त्याच कॉमेंट्री बॉक्सच्या कडे फिरकावला. सचिन लहानेच्या या चेंडूला आलाय षटकार. अतिशय अतिशय उत्तम फटकेबाजी. मिडविकेटची सीमारेषा काय सहज क्लिअर केली आहे. पठ्ठ्याच्या वजनाकडे, पठ्ठ्याच्या बॉडीकडे जाऊ नका, तर आत्मविश्वास केवढा आहे. रायगडकरांच्या गळ्यातील ताईत आहे. ग्रेट फिनिशर म्हणून ओळख राहिली आहे. फुल टॉस दिशा दिली. पुन्हा एकदा मिडऑफच्या दिशेने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक येईल, उचलेल, फेकेल. तत्पूर्वी मात्र धाव मिळते 1 आणि 1 या धावसंख्येने धापलकर धावा लागतायत. त्यात तब्बल 42 बिनबाद 42. 20 चेंडू आणि फक्त 15 धावांची गरज. सामना एकतर्फी चाललाय. या दोन सलामीरांनी मात्र कोणत्याही गोलंदाजाला प्रभावी मारा करूच दिला नाहीये. चैतन्य पाटीलचा क्लास आज पाहिला. त्याच्यामध्ये 4 चौकार 1 षटकार त्यानं ठोकला. 3 स्विचिटचे फटके यशस्वी ठरले. फुल टॉस माफी नाही. इथे मात्र दुष्काळात 13वा महिना होतोय. जो फलंदाज अप्रतिम कामगिरी करताना स्विच लगावतोय त्यालाच फुल टॉस पडल्यानंतर तो मात्र भिरकावणार. काबू कॉर्नरचा एरिया आपल्या ताब्यात घेतला आणि ठोकला. यशाकडे जाणारा हा षटकार. उत्तम फटकेबाजी आदरणीय श्री संतोषदादा म्हात्रे यांच्या बॅनरला जाऊन सरळ हिट केलाय. काय सुरेख फटकेबाजी. हा सामना खूप लवकर संपण्याच्या प्रयत्नात. आणखीन एक फुल टॉस दिशा दिली आहे कव्हरच्या दिशेनं मात्र, आणि एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता. तिथे मात्र धाव मिळते 1. कदाचित गॅप मिळाली नाहीये, परंतु टॅलेंटेड क्रिकेटच खेळली जातीये. 1 धाव घेत मात्र या षटकाची सांगता होते. या षटकामध्ये ही 2 षटकार आले. 17 धावा याही षटकामध्ये आल्या. त्याच्यामुळे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागतायत. त्यात तब्बल बिनबाद 49 धावा. हॅलो. तर याचबरोबर आपण काही सन्मान घेतोय. आमचे कैलास म्हात्रे यांचे अतिशय जवळीक मित्र पापडीच्या पाड्यावरून उपस्थित झालेले आमचे अभिषेक शिंदे ते उपस्थित आहेत. तर मी अभिषेक शिंदे यांना विनंती करेन की आपण यावं, आपला शुभ सन्मान इथे स्वीकारायचा आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी उपस्थिती दाखवली आहे. सीझन 5. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती आपण पाहतोय. बोलूया पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स मध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागतात. तब्बल 49 धावा. फक्त आणि फक्त 8 धावांची गरज. आपला एंड चेंज गरज मात्र विशाल मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर, आणि हा मात्र येतोय खणखणीत चौकार.
अगदीच एकतर्फी सामना हा गेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये, कारण 50 ओलांडली तरी 53 धावा धावांवरती लागल्या आणि आता गरज राहिली आहे ती फक्त आणि फक्त 4 धावांची. बरंच काही शिकण्यासारखी गरज आहे. फलंदाजी कमकुवत राहिली, इथे मात्र दिशा दिली जातीये, फक्त दिशा दिली आणि चैतन्य पाटीलनं मात्र एक धाव घेत पुन्हा एकदा आपला संघ सहकारी आपला पार्टनर्स करण मडवीला आणलंय स्ट्राईकवर. आता करण मडवी कसा फिनिश करेल याच्याकडे फक्त लक्ष राहिलंय, कारण हा सामना अगदीच कंटाळवाणा झाला. आदित्य 11 मैत्री स्पोर्ट्स संघ मात्र दोन्ही डिपार्टमेंटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये निष्प्रभ राहिला. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पुढच्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. वन साइड सामना, एक हाती सामना 2 सलामीरांनी जिंकलाय. 58 धावा 3.3 षटकांच्या चेंडूमध्ये समाप्त केल्या. 10 विकेट्सनं आर्यन ग्रुप चिरले संघ जिंकतोय. विशाल मात्रे ही 3 चेंडूमध्ये 9 धावा खातोय. करण मडवीच्या धावा आल्या तब्बल 22 आणि त्याच्यामुळे तिथे बघायचं आहे की अप्रतिम खेळ राहिला आणि चैतन्य पाटीलनं 11 चेंडूमध्ये 35 धावा जोडल्या. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आर्यन ग्रुप चिरले संघ, आदरणीय समीरदादा पाटील एक आदर्श व्यक्तिमत्व यांचा हा संघ. चला बंटी बद्रिके आणि करण मडवी दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचा आणि मॅन ऑफ द मॅच चैतन्य पाटील. चला चैतन्य आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी. खूप सुंदर असा खेळ चैतन्याचा राहिलाय. आर्यन ग्रुप चिरले हा संघ मात्र हा सामना जिंकतोय आणि आता मात्र जो पहिला सामना जिंकलाय एसटी स्पोर्ट्स मिलिंद सेलके युवा प्रतिष्ठान सुधागड पाली बहिराम पाडा बंटी बद्रिके आणि करण मडवी यांच्यातील ही लढत विनर विनर असा हा सामना आपण पाहणार आहोत. तेजस म्हात्रे यांचं देखील आगमन झालेला आहे. चला करण आलाय. टॉस करून